मी गीता दळवी, राहणार ठाणे. 15-20 दिवसापासून मला गुडघेदुखीचा त्रास होत होता. प्रचंड होत होता, म्हणजे मला चालायला पण त्रास होत होतं. 15 दिवसापूर्वी मी सहज सरांची YouTubeवर आणि Facebookवर ॲडव्हर्टाइज पाहिली, म्हणजे लोकांचे अनुभव ऐकले वगैरे. तर म्हटलं आपण पण आज जाऊन येऊया, आपण इकडे भेट देऊया. म्हणून मी श्री वल्लभ आश्रमामध्ये भेट दिली, आयुर्वेदिक आश्रमामध्ये. एकंदरीत माझे रिपोर्ट पाहता अंतर्गत काही गोळ्या वगैरे मी घेऊ शकत नाही असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. त्यामुळे त्यांनी केवळ बाह्य उपचाराने मी 5 दिवस झाले, गेले 5 दिवस मी इथे राहत आहे. पण इथल्या डॉक्टरांचा स्वभाव, इथले स्टाफ मेंबर्स जे प्रेमाने, आपुलकीने जी ट्रीटमेंट इथे करतात, त्याच्यातच आपला अर्धा आजार बरा होतो. निसर्गाच्या सानिध्याशी आपण कनेक्ट होतो इकडे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जसं इंजिन गरम झाल्याशिवाय गाडी चालू शकत नाहीत, तसंच आपल्या शरीराचं पण असं त्यांचं एक हे आहे, की तुमची अंतर्गत ऊर्जा उत्पन्न झाल्याशिवाय तुमचं पुढे एनर्जी तुम्हाला मिळू शकत नाही. त्याप्रमाणे मला इथे उन्हामध्ये जे आपल्याला ऊन मिळत नाही ऑफिसच्या दिनचर्येमध्ये, आपल्या उन्हाची कमतरता आपल्याला असते, की आपण सकाळीच बाहेर पडतो आणि संध्याकाळी घरी येतो. पण इथल्या ह्या 5 दिवसामध्ये इथे पिंपळाचं झाड आहे, त्याच्या खाली परा बांधलेला आहे डॉक्टरांनी. चारी बाजूने कठडा आहे आणि तिथे सगळ्यांना आम्हाला उन्हामध्ये बसवून, बेंबीला ऊन देऊन अशी त्यांची दिनचर्या चालू होते सकाळी आल्यावर. आणि पहिल्याच दिवशी मला त्याच्यामध्ये खूप फरक पडला. माझ्या झोपण्यामध्ये, माझ्या दिनचर्येमध्ये मला म्हणजे एक वेगळी ऊर्जा मिळाली त्या उन्हामुळे केवळ. आणि बाकी त्यांच्या बाह्य उपचारांनी त्यांनी माझं 5 दिवसामध्ये माझा जो निस्तेज चेहरा होता त्याच्यावर तेज आलं. असे आजूबाजूचे, म्हणजे मला स्वतःला तर जाणवलंच, पण बाकीच्यांना पण जाणवलं, की आणि चालण्यामध्ये फरक पडला. जे मी पाऊल पकडल्याशिवाय चालू शकत नव्हती. त्यामुळे माझ्या म्हणजे ऑफिसला पण मी जाऊ शकत नव्हते. पण आता मला त्याच्यामध्ये पण खूप फरक जाणवला आहे. आणि डॉक्टरांचा स्वभाव आणि आपुलकीने जे बोलतात आपल्याशी, प्रत्येक ह्याचं आपल्याला विश्लेषण देतात. हे कशासाठी करतोय, का करतोय, ते खूप ऐकण्यासारखं असतं आणि त्यातून ऊर्जा पण आपल्याला मिळते आहे. आणि ते आम्हाला दिनचर्येमध्ये माझ्या इथे जानुधारा, जे गुडघ्यांवर गरम तुपाचं तेलाची धार सोडणं, शिरोधारा, पुन्हा अभ्यंग स्नान, ह्या सर्व गोष्टींनी, त्यांच्याकडचे आयुर्वेदिक तेल ते स्वतः बनवतात इथे. ह्याच्याने मला खूप फरक जाणवला ह्या 5 दिवसामध्ये. आणि ऍक्च्युली जास्त दिवस राहण्याची गरज आहे, पण मला ऑफिसच्या ह्याच्यामुळे आपल्याला जमू शकत नाही. पण जेव्हा जेव्हा मला अशी काही रजा मिळेल 2-3 दिवस मध्ये, मला घेणं आवश्यक आहे. आणि मला वाटतं की त्याच्याने मला आणखीन खूप जास्त फरक पडेल. थँक्यू. छान छान. तुम्ही चालून उठून दाखवा बघू. पहिल्या दिवशीची आपली स्थिती फार दुःखद आणि चालणं फिरणं मुश्किल असलं. हो हो, पहिलं मला असं हे हो हो आणि चालण्याची पद्धत पण सरांनी शिकवली, की कशी असली पाहिजे, की ज्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही चालण्यामध्ये. आता मी हो हो, न झुकता चालते मी. हा, पूर्वी पेनची इंटेन्सिटी किती होती? हा, प्रत्येक पाऊल टाकताना, उठताना, बसताना मला पेनिंग होत होतं. ते आता कमी प्रमाणात होतं, म्हणजे थोडंसं. कारण आपल्याला वेळ दिला पाहिजे तरच त्याच्यातून आपण पूर्णपणे बाहेर येऊ शकतो. त्याची कमतरता सध्या आहे, त्यामुळे या 5 दिवसामध्ये खूपच फरक पडला मला चालण्यामध्ये वगैरे. सगळं चालणं न दुखता होतं हे विशेष आहे. हो हो, कुठल्याही औषध नाही, पेन किलर नाही, काही नाही. त्याच्याशिवाय आहे फक्त केवळ बाह्य उपचारांनी त्यांनी. आणि जे काय आम्हाला ते सांगतात इथे आल्यावर, त्याच्यानेच आपल्याला खूप फरक पडतो. ज्या लोकांना हो, त्रास होतो किंवा त्यांनी इकडे आलंच पाहिजे. किडनी, हो, लिव्हर या अवयवांना त्रास असलेले लोक आहेत, की जे आपल्या पेनकिलर्स घेऊ शकत नाही, पण दुखणं असतं. दुखणं अशा असतं. लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? नाही, मला तर असं वाटतं की त्यांनी इथे जरूर भेट द्यावी, या आयुर्वेदिक आश्रमामध्ये, श्री वल्लभ आयुर्वेदिक आश्रमामध्ये. आणि त्यांना खूप फरक पडेल, आराम मिळेल आणि महत्व पण पटेल, की काय असतं, आपल्याला काय दिनचर्या आपली केली पाहिजे, की जेणेकरून आपल्याला ह्या पेन किलर्सची गरज नाही लागणार. छान छान. धन्यवाद. धन्यवाद.